तर बघा, आज आपण पुणे शहर 22 मार्च 2026 ला झालेला संपूर्ण पेपर सोल्युशन घेणार आहोत. पहिला प्रश्न मराठी, पहिला ए सेट आहे आणि पहिला प्रश्न मराठीपासून सुरुवात आहे. पुढील समूहात न जुळणारा शब्द शोधा. देवनागरी, मोडी, रोमन आणि इडली. देवनागरी, मोडी, रोमन भाषा लिपी आहेत. इडली पदार्थ आहे म्हणून तो वेगळा. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? मराठी लिपी ही डावीकडून उजवीकडे, पर्याय क्रमांक 2. मराठी भाषेचे लेखन डॅश डॅश या लिपीत करतात. कोणत्या लिपीत? देवनागरी. शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणतं? शब्दारोहणासाठी अगोदर मूलवर्ण रूप. पुढचं य, र, ल, व हे डॅश डॅश आहेत. काय आहेत? अर्धस्वर आहेत. य, र, ल, व हे अर्धस्वर. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह अति, अंत. अति अधिक अंत, पर्याय क्रमांक 4. भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदरचं सौंदर्य होतंय, शूरचं शौर्य बरोबर आहे, गंभीरचं गांभीर्य बरोबर आहे. नवलचं काय पाहिजे होतं? नवलाई पाहिजे होतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पुढचा अर्धस्वरामध्ये, प्रश्न क्रमांक 8. अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात. बरोबर, अर्धस्वर म्हणूनच म्हटलंय. आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. कठोर असतात का अर्धस्वर? नाही, मृदू असतात ते. म्हणजे फक्त पूर्वार्ध बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. पूर्वार्ध म्हणजे अगोदरचा भाग, उत्तरार्ध चुकीचा आहे. चाकर या शब्दाचे चा या अध्यक्षर चाकर काय? अयुक्त आहे. अयुक्त म्हणजे काय? दंत तालव्य. 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? संयुक्त व्यंजन. 2 व्यंजने एकत्र येतात. संधी करायला सांगितले. प्रश्न 11. वृक्ष अधिक औदार्य, वृक्षौदार्य. पुढचा प्रश्न क्रमांक 12. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरते? कसे ठरते? त्याच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून, मराठी अर्थावरून ठरते त्याचं. पुढं 13. बाळांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? संबोधन. गटात न बसणारा पर्याय ओळखा. दोन्ही भाऊ, 5 पांडव, 4 बहिणी, सर्व रस्ते. दोन्ही, 5, 4 हे काय? साकल्य वाचन. बरोबर. आणि हे अनिश्चित. पुढं प्रश्न क्रमांक 15. योग्य उत्तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. बरोबर आहे, हे बरोबर आहे विधान. क्रियापदातील प्रत्यय मूळ शब्दाला धातू म्हणतात. बरोबर. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. चूक, काही स्थिती पण दाखवतात, म्हणजे फक्त अ आणि ब. बरोबर. काही क्रियापद स्थिती पण दाखवतात. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी क्रियापद म्हणतात. फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी क्रियापद. प्रश्न क्रमांक 17. पुढील केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा. मौनदर्शक चूप, गप, चिप आहे. बरोबर आहे. मौनदर्शक बरोबर. हर्षदर्शक वा, आहा, वा, वा. बरोबर आहे. विरोधदर्शक छे, छट, छे, छे. बरोबर आहे. संमतीदर्शक म्हणजे परवानगी. अगे, अरे, हो हे काय? संबोधन दर्शक. हे कोणते आहेत? संबोधन दर्शक आहेत, म्हणजे हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 यातलं चुकीची जोडी. वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण कशाचं कार्य करतं? आधारपूर्वकाचं काम करतं. कोणता शब्द? रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. हाल्या पाहिजे होते इथं. हाल्या, टोनगा, म्हैस, तिन्ही रेडाचे समानार्थी शब्द आहे. बैल नाही. पर्याय क्रमांक 4. वाक्प्रचाराचा विसंगत पर्याय. आनंदाला पारावर न उरणे म्हणजे खूप आनंद होणे. आभाळ ठेंगणे होणे म्हणजे खूप आनंद होणे. आनंद गगनात मावेनासा होणे म्हणजे खूप आनंद होणे. आकाशाला गवस निघालणे हा वेगळा, म्हणजे यश प्राप्त करणे. प्रश्न क्रमांक 21. कर्दनकाळ क्रूर आणि उग्र व्यक्ती. देवघर लिंग ओळखायचे शेवटच्या शब्दावरून. ते घर म्हणून नपुंसकलिंग. गुरु अनेक वचन, गुरुच राहत आहे तेच.
पुढील शब्दात जोड शब्द सांगा. भाकर तुकडा, भाकर तुकडा. प्रखरचा विरुद्धार्थी सौम्य, पर्याय क्रमांक 3. पुढं सामान्य ज्ञानचे प्रश्न आहेत. प्रश्न 26वा, खालीपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? गॅस्ट्रिंजेटर बरोबर आहे. ड्युक्रिटिन अध्यान बरोबर आहे. त्यानंतर सोमेटोस्टॅनिन स्वादुपिंड बरोबर आहे. हे चुकीचं आहे. यकृतात नाही, लहान आतड्यामध्ये असतं ते. पुढचा 27वा प्रश्न, खालीलपैकी कोणता अवयव कर्करोगाचे नाव बरोबर नाही? त्वचेचा मेलोनोमा हे बरोबर आहे. यकृतचा हेपॅटोमा बरोबर आहे. कास्तीचा कोंड्रोमा बरोबर आहे. हाडांचा लायटोमा हे चूक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणकोणत्या शहरामध्ये? मुंबई आणि अहमदाबाद या शहरांना जोडणारे बुलेट ट्रेन. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 पहा. मूळ खडक आणि त्याचे रूपांतरित खडक. ग्रॅनाइट नीस बरोबर आहे. त्यानंतर पंकाश्म पासून स्लेट बनवतात बरोबर आहे. कोळशापासून हिरा रूपांतरित खडक. बेसल्ट पासून संगमरवर होतं का? नाही, संगमरवर चुनखडी पासून, म्हणून पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र पोलीसचे सर्वोच्च पद कोणतं? डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, डीजीपी. ANTIP चे फुल फॉर्म काय आहे? अँटी नार्कोटिक टास्क फोर्स, पर्याय क्रमांक 2. भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? कोणतं? वायुपुत्र, भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट. सांख्यिकी शास्त्राचा जनक सर रोनाल्ड एल्मर फिशर, सांख्यिकी शास्त्राचा जनक. नवाबांचं शहर कोणतं? लखनौ हे नवाबांचे शहर आहे. खालील पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 35. क्षेत्रफळ दिले, महासागर दिले आणि त्यांचं क्षेत्रफळ दिले. पॅसिफिकचं 16,62,40,977 बरोबर आहे. हिंद महासागरचं बरोबर आहे. आर्टिकचं बरोबर आहे. अटलांटिक आणि शेवटी दक्षिण. सर्वात लहान आर्टिक आहे आणि सर्वात मोठा पॅसिफिक आहे, म्हणजे सर्व पर्याय बरोबर. पर्याय क्रमांक 4. भारतीय क्रिकेट संघाने ICC T20 वर्ल्ड कप प्रतियोगिता किती वेळा जिंकली आहे? किती वेळा? 3 वेळा. कधी कधी? 2007, 2024 आणि 2026 असे 3 वेळा जिंकली. प्रश्न क्रमांक 37. भारतातील पहिले नोबेल पुरस्कार विजेत्याचे नाव काय? रवींद्रनाथ टागोर यांना. इस्रोचा 38वा प्रश्न, इस्रोचे फुल फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, पर्याय क्रमांक 2. सध्या खालील देशामध्ये युद्ध सुरू आहे? इस्रायल आणि इराण, रशिया आणि युक्रेन, पर्याय क्रमांक 2 आणि अमेरिका आणि इराण पण आहे ना. 1, 2 आणि 3 बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक C बरोबर. 1, 2 आणि 3 बरोबर. बघा, जुनं नाव आणि नवीन नाव दिले, कोणता पर्याय बरोबर नाही? केरळचं केरळम बरोबर आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर बरोबर आहे. अहमदनगरचं अहिल्यानगर बरोबर आहे. राजभवनचं काय? लोकभवन ना. सेवा तर हे चुकीचं, म्हणजे पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा कोणता? सिल्वर पापलेट. महाराष्ट्र पोलीस दिन कधी असतो? 2 जानेवारी. विमानातील ब्लॅक बॉक्स हा कोणत्या रंगाचा असतो? ऑरेंज रंगाचा असतो. नवीन फौजदारी कायदे कधी लागू झाले? 1 जुलै 2024 ला नवीन फौजदारी कायदे. कोणकोणते? नागरी सुरक्षा संहिता आणि न्याय संहिता. नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. पुढचा 46वा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक पोर्तुगालचा होता. पोलीस स्मृतिदिन कधी पाळला जातो? 21 ऑक्टोबरला.
खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? मुळा आहे, प्रवरा आहे, मांजरा आहे. भातसा कोकणातील नदी आहे, भातसा. पुढं प्रश्न क्रमांक 49. चॅट जीपीटी या प्रणालीमध्ये जीपीटीचा फुल फॉर्म काय आहे? जीपीटी जनरेटिव्ह प्री-ट्रेन ट्रान्सफॉर्मर. पर्याय क्रमांक 3. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? धार्मिक गुलामगिरी. प्रश्न क्रमांक 50 बी. पुढचे प्रश्न आपण गणित आणि बुद्धिमत्ता. स्प्लिट करूया स्क्रीन. यातले बरेचसे प्रश्न मराठीचे तर आता मागच्या रविवारी जे पेपर झाले त्यातलेच आलेले आहेत. बघा दिसतोय प्रश्न क्रमांक 51. कोणत्याही 3 विषम संख्यांची बेरीज नेहमीच, बघा विषम संख्या कोणत्या घ्या ना, 1 3 5 घेतलं, 5 आणि 3 8 आणि 1 सॉरी 9. काय आली बेरीज? विषम आली. 3 7 11, 11 आणि 7 18 आणि 3 21. काय आली? 21. विषमच येते म्हणजे 51 पर्याय क्रमांक 1 विषम. प्रश्न क्रमांक 52 बेरीज करायची होती. 72 72 अधिक 978 अधिक 23 0 15. 8 आणि 2 10 आणि 5 15 हातचाला 1, 7 आणि 7 14 आणि 2 16 हातचाला 1, 9 2 11 आणि 1 12 हातचाला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11, 2 आणि 1 3. 31 265 पर्याय क्रमांक 1 52 व 1. 53 गुणाकाराचे चिन्ह आहे बघा, म्हणजे गुणाकार करायचंय. 3 चौक 12, 12 3 36, 36 एके 36. आता ऋण चिन्ह किती आहेत बघू आपण. ऋण गुणले ऋण धन, ऋण गुणले ऋण धन. म्हणजे 4 चिन्ह आहेत. समज संख्या अंकात चिन्ह असतील तर चिन्ह काय होतं? धन होतं, म्हणजे 36 पर्याय क्रमांक 1. गुणाकार करायचा 3889 गुणिले 305. 300 प्लस 5 केलं तरी होईल, किंवा हे पण सोपं जाईल बघा. 3889 गुणिले 305. 5 9 45, 5 8 40 आणि 4 44, 5 8 40 आणि 4 44, 5 3 15 आणि 4 19. 0 आहे, शून्याचाच भाग झाला, परत 3 ने जायचं. आता 3 9 27, 3 8 24 आणि 2 26, 3 8 24 आणि 2 26, 3 3 9 2 11 आणि बेरीज 1180 145. 1180 145 पर्याय क्रमांक 2. पुढचा 34567 मध्ये 4 ची स्थानिक किंमत किती? किती 4 ची स्थानिक किंमत? 4000 बरोबर का? आणि मग 4 गुणिले 10 चा कितवा घात? तिसरा घात. एकावर किती शून्य? 3 शून्य ना. 4 गुणिले 1000 म्हणजे 10 चा तिसरा घात. प्रश्न क्रमांक 56 बघा, लेंदी प्रश्न होता. 1.43 6.6 चौक 24 आणि 1 बघा, म्हणजे 25/4 होतं. 25/4 च 4 7 24 6.25 होईल. परत 5 3 15 आणि 1 16/5 त्याचं 5 3 15 1 राहिला, 5 दुने 10. अगोदर गुणाकार करू आपण याचा. हे समजलं? 6.25. आता बघा 1.43 अधिक अगोदर गुणाकार करून घेऊ. कशाचा आहे? 25 दुने 50 हातचे आले 5, 25 3 75 आणि 5 80. पॉईंट नंतर 3 अंक आहेत म्हणजे 0.8 काय आला? गुणाकार आला. 0.8 काय आला? गुणाकार आला. आणि मग आता बेरीज 1.43 अधिक 6.1/4 म्हणजे किती झाले? 1.43 6.25 बेरीजच आहे. परत यांची बेरीज केली 7.68 आली. त्यातून काय वजा करायचे? 3.2 वजा करायचे, 4.48 झाले. त्यात प्लस 0.88 मिळवायचे. 8 आणि 8 16, 8 4 12 आणि 1 13, 4 आणि 1 5, 5.36 झाले. आणि त्यातून पुन्हा वजा किती करायचे? आता 0.8
8 वजा करायचे 5 पॉइंट सॉरी इथे एक येईल ना 4.56 पर्याय क्रमांक 2 4.56 लेंदी उदाहरण होतं 2 तास 17 मिनिटे आणि 48 सेकंद याचे सेकंद करायचे मग 1 तास म्हणजे किती सेकंद 3600 2 तास म्हणजे किती झाले 7200 17 मिनिटं 17 सक 102 म्हणजे 1020 सेकंद झाले आणि 48 सेकंद त्यांची बेरीज 496 8268 सेकंद पर्याय क्रमांक 1 एक डॉक्टर एका गंभीर रुग्णाची तपासणी प्रथम 8:30 वाजता नंतर 9:20 वाजता करतात म्हणजे किती मिनिटांनी करतात बघा बरं 50 मिनिटांनी बरोबर तिसऱ्या वेळी 10:30 वाजता अगोदर 50 मिनिटं बघा 8:30 ते 9:20 म्हणजे कितीचा गॅप आहे 50 मिनिटाचा नंतर 9:20 ते 10:30 म्हणजे किती होतात 70 मिनिटं ना 70 मिनिटाचा तिसऱ्या वेळी आता बघा 50 70 आता किती मिनिटांनी करतील 90 मिनिटं मग 10:30 पासून 90 मिनिटं बघा बरं 11:30 आणि सॉरी चौथ्या वेळी 12 वाजता करतात म्हणजे किती वाजता करतात बघा 10:30 ते 12 किती वेळ लागतात 90 मिनिटं आता किती लागतील 50 70 90 आता 110 मिनिटं लागतील मग 12 नंतर 110 मिनिटं म्हणजे 1 वाजून 50 मिनिटं पर्याय क्रमांक 1 12 नंतर 110 मिनिटं 12 नंतर 1 तास 60 मिनिटं आणि पुढं 50 मिनिटं पुढचं सर्वात लहान अपूर्णांक कोणता कितीचा फरक आहे बघा बरं 3/4 5/6 7/8 आणि 4/5 ज्यावेळी छेद हा 1 ने जास्त असतो त्यावेळी जो मोठा तो मोठा असतो आणि जो लहान तो लहान 3/4 लहान पर्याय क्रमांक 1 59वा 1 पुढचं सर्वात मोठा अपूर्णांक विचारलाय आता कोणता होईल 15/16 काय सांगितलं ज्यावेळी छेद हा अंशापेक्षा 1 ने मोठा असतो त्यावेळी जो मोठा तो मोठा आणि जो लहान तो लहान इथं वरती लहान होता हा मोठा झाला पुढचा प्रश्न ए स्थानकावरून बी स्थानकाकडे जाणारी 1100 मीटर लांबीची आगगाडी ताशी 50 किलोमीटर वेगाने जाते बी स्थानकाकडून ए स्थानकाकडे जाणारी 1300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 70 किलोमीटर वेगाने जाते तर त्या आगगाड्या परस्परांना किती काळात ओलांडतील आता हे 1100 हे 1300 टोटल किती झाली बेरीज 2400 एक कडून बी कडे चालली दुसरी बी कडून ए कडे म्हणजे वेगांची काय होईल बेरीज होईल 70 50 120 आता हे किलोमीटर आहे हे मीटर मध्ये म्हणून 18/5 ने गुणायचं 0 ला 0 गेला 12 2 24 12 0 0 5 1 5 चौक 20 18 चौक 72 सेकंद लागतील पर्याय क्रमांक 2 72 सेकंद बघा एक बोट संत पाण्यात ताशी 25 किलोमीटर वेगाने जाते त्यावेळी जर प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर असेल म्हणजे जाताना वेग किती होईल तिचा जाताना वेग बोटीचा वेग किती आहे 25 आणि प्रवाहाचा वेग 5 आहे म्हणजे जाताना वेग होईल 30 किलोमीटर पर आवर येताना किती होईल सांगा बरं 25 मधून 5 वजा होईल म्हणजे येताना वेग होईल 20 किलोमीटर पर आवर तर आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध बोटीचा वेग सरासरी किती असेल दोन्ही मिळून सरासरी काढायचा आपल्याला जाताना 30 आणि येताना 20 आहे मग 30 आणि 20 ला असावी किती 60 बरोबर ना 30 2 60 मग जाताना समजा 60 किलोमीटर 30च्या वेगाने गेली तर किती तास लागले 2 तास येताना 60 किलोमीटर 20च्या वेगाने आली तर किती तास लागतील 3 तास आणि मग सरासरी एकूण अंतर 120 किलोमीटर आणि वेळ किती लागला 5 तास 5 2 10 5 चौक 20 24 किलोमीटर पर आवर झाली सरासरी 62वा 1 63 बघा एक काम 20 दिवसात बी तेच काम 30 दिवसात आणि सी 45 दिवसात करत असेल तर तेच काम तिघे एकत्रितरित्या किती दिवसात करतील जवळचा मोठा अंक म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर असल्याचं ए 20 दिवसात बी
30 आणि सी 45. 45 मोठ्या 45 दुने 90, 20 ने जाणार, 90 दुने 180 म्हणजे 45 चौक 180, 30 7 180 आणि 20 नव्हे गुणिले 9 गुणिले 6 गुणिले 4, 9 6 15 आणि 4 19 छेद 180. 19 नव्हे ना 171. 9 दिवस आहे का जवळच? 8 दिवस आहे. हा सॉरी 19 नव्हे 171, 9 राहतील आणि पुन्हा 19 चौक होईल 9.4. 8 पण आहे 10 पण आहे. जवळचा मोठा म्हटलंय ना. ओके, जवळचा मोठा म्हटलंय म्हणजे 10 दिवसात. समजलं? पर्याय क्रमांक 3 10 दिवसात. 5x बरोबर 4y तर 3x वर्ग अधिक y वर्ग छेद 3x वर्ग वजा y वर्ग ची किंमत किती? आता 5x बरोबर 4y, x ची किंमत जर त्यात टाकली, शॉर्ट ट्रिक आहे काही? हा x ची 4 आणि y ची 5. बघा 5x बरोबर 4y बरोबर, y इकडे आला 4/5 म्हणजे x ची किंमत 4 आणि y ची किंमत जर 5 घेतली तर 3 गुणिले x ची किंमत किती घेतली 4, 4 चा वर्ग 16 अधिक y म्हणजे 5, 5 चा वर्ग 25 छेद 3 गुणिले पुन्हा x चा वर्ग आहे म्हणजे किती 16 आणि वजा 25. 16 त्रिक 48 आणि 25 किती होतात 73 ना. आणि 16 त्रिक 48 वजा 25 23. 73/23 पर्याय क्रमांक 2. 73/23. सचिन यांनी काच उद्योगात 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली. 2 वर्षाखेरीज त्यांना या व्यवसायातून 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता मिळालेला त्यांनी 3:2 या प्रमाणात अनुक्रमे मुदत ठेव व शेअर्स मध्ये गुंतवलं. तर त्यांनी प्रत्येक बाबीमध्ये किती रक्कम गुंतवली? 4 लाख रुपयाची गुंतवणूक केली होती आणि त्यांना 5,20,000 रुपये मिळाले. गुंतवणुकीची रक्कम वगळता म्हणजे किती राहिले? गुंतवणुकीची रक्कम वगळून किती राहिले? 1,20,000 रुपये राहिले. नफा त्यांनी 3:2 प्रमाणात म्हणजे 3:2 किती 5 भाग. 5 पैकी 3 भाग कशात गुंतवलेत? मुदत ठेवीमध्ये. 5 1 5, 5 2 10, 2 राहिले 5 चौक 20, 24 त्रिक 72,000 रुपये काय केले त्यांनी मुदत ठेव मध्ये गुंतवले. 72,000 मुदत ठेव आणि 1,20,000चे 5 पैकी किती भाग 2 भाग त्यांनी शेअर्स मध्ये गुंतवले म्हणजे 5 24, 24 दुने 48,000 रुपये शेअर्स म्हणजे 72,000 आणि 48,000 पर्याय क्रमांक 2. समजलं? 4 लाखाची गुंतवणूक होती, 5,20,000 मिळाला नफा. वरचे किती वाढले? 1,20,000 रुपये वाढले, ते गुंतवायचे होते. बहुलक काढा. बहुलक म्हणजे काय? जास्तीत जास्त वेळ आलेली संख्या. कोणती संख्या जास्त वेळ आली बघा बरं. 90 एकदाच आली, 55 1 2 3 वेळा आली 55 बरोबर. त्यानंतर 67 एकदाच आली, 75 2 वेळा, 40 एकदाच, 35 एकदा. जास्त वेळा कोणती आली? 55. बहुलक म्हणजे जास्तीत जास्त वेळेला आलेली संख्या. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा 1.93 गुणिले 1.93 म्हणजे a वर्ग बरोबर अधिक ही दुप्पट यायची बरोबर का 2.07 ची दुप्पट ना 2 ab a वर्ग अधिक 2 ab आणि शेवटी b वर्ग आणि छेदात काय 3.86 म्हणजे 1.93 ची दुप्पट ab अधिक ab बरोबर. ab अधिक ab म्हणजे काय होणार आहे 2ab होईल बरोबर. मग याचं काय होतंय a अधिक b कंसाचा वर्ग नाही होतोय
वगैरे टाकून ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग 3.86 म्हणजे 1.93 ची दुप्पट 2a 3.86 दुप्पट आहे इथं 2a अधिक 2b ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए अधिक बी ला ए अधिक बी गेला ए अधिक बी छेद 2 म्हणजे 1.93 आणि बी किती आहे 2.07 छेद 2 करा बरं बेरीज यांची 4 झाली का 4 होईल ना बेरीज 1.93 आणि 2.07 4 छेद 2 म्हणजे उत्तर किती आलं 2 पर्याय क्रमांक 3 समजलं ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग आहे आणि हे 2a अधिक 2b आहे बरोबर का ए ची दुप्पट आहे 3.86 1.93 ची दुप्पट आणि ही 2b आहे मग ए वर्ग अधिक बी वर्गचं काय होतंय ए अधिक बी कंसाचा वर्ग होतोय ना त्याच ए अधिक बी चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार ए अधिक बी ने ए अधिक बी आणि याचं 2 कॉमन काढला ए अधिक बी ला ए अधिक बी गेला ए अधिक बी छेद 2 दोघांची बेरीज भागिले 2 4 छेद 2 2 बरोबर उत्तरच्या क्रमाने 68 प्रश्न प्रश्न क्रमांक 68 बघा चेक कर धनंजय 6चं चौथं मूळ 5चं 6वं मूळ आणि 2चं 3रं मूळ एकच ना 6चं चौथं 5चं 6वं मूळ आणि 2चं घनमूळ उत्तरच्या क्रमाने ना का चढत्या एक नंबरच पर्याय क्रमांक 1 6चं चौथं 5चं 6वं मूळ पर्याय क्रमांक 1 याचं 69वा प्रश्न एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाने विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती 2340 ला विकले आणि 60 रुपये तोटा झाला म्हणजे खरेदी किती असेल 2400 रुपये खरेदी असेल किती रुपये असेल खरेदी 2400 रुपये किती शर्ट घेतले 15 शर्ट 15 1 15 15 7 90 15 0 0 एका शर्टची खरेदी किंमत किती 160 रुपये बघा 2x बरोबर 3y बरोबर 4z बरोबर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर x y z किती x ची किंमत काढायची x झाकून ठेवायचा 3 चौक 12 y ची किंमत काढायची 2 चौक 8 आणि z ची काढायची 2 त्रिक 6 कशाने भाग जाईल यांना 2 ने 2 7 12 2 चौक 8 2 त्रिक 6 6 4 3 पर्याय क्रमांक काय करायचं x ची किंमत काढायची ना x दाखवायचा बाकीच्या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 y ची काढायची ह्या दोघांचा गुणाकार 2 चौक 8 z ची काढायची ह्या दोघांचा गुणाकार 6 4 3 पर्याय क्रमांक 1 शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे 2 वर्षानंतर त्यांचे प्रमाण 5/6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय बघा शिरीन आणि मारिया बरोबर शिरीन मारियापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे मारिया त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी असेल बरोबर किती वर्षानंतर 2 वर्षानंतर x + 2 होईल आणि x + किती होईल 5 गुणोत्तर किती होते 5/6 त्रिकच गुणाकार 6x 6 दुने 12 5x 5 + 25 5x इकडे वजा होईल आणि 25 मधून 12 गेले 13 x बरोबर 13 श्रींचं वय झालं 13 वर्ष पर्याय क्रमांक 1 श्रींचं वय 13 वर्ष पुढचा एक साधे पेय कारखान्यात एक यंत्र 840 बॉटल 6 तासात भरते 6 तासात किती बॉटल 840 तर 5 तासात किती भरल 5 गुणिले 840 भागिले 6
6 एके 6, 6 चौक 24, 6 14 पाचे 70, 700 बॉटल भरेल. पर्याय क्रमांक 4, 700 बॉटल. प्रश्न 73वा. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. परिमिती 34 असेल तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी किती? आयताच्या परिमितीचं सूत्र काय? आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आपल्याला परिमिती दिली आता 34, बरोबर. लांबी काय म्हटलंय? रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. मग रुंदी जर x मानली तर लांबी होईल x + 3, बरोबर. 2 इकडे भागिले झाला, 34 भागिले 2 काय होईल? 17. x आणि x 2x + 3. 3 इकडे वजा होईल, 17तून 3 गेले 14 बरोबर 2x. 2 भागिले होईल x बरोबर 7, म्हणजे रुंदी झाली 7. लांबी किती होईल? लांबी किती? 3 ने जास्त, लांबी होईल 10. पर्याय क्रमांक 3. पुढं क्रिकेटच्या वर्तुळाकार मैदानाचं क्षेत्रफळ 20,096 चौरस मीटर आहे. 4 धावांची खूण मैदानाच्या बाहेरील कडेपासून 5 मीटर आत आखण्याकरता किती मीटर दोरी लागेल? बघा आता हे वर्तुळ, बरोबर का. याचं 20,096 क्षेत्रफळ आहे. म्हणजे बाउंड्री करायची आपण त्यांना आतून, बरोबर का. आतून बाउंड्री करायची, 5 मीटर आतमध्ये करायची, बरोबर. आता आपल्याला अगोदर 20,096 हे काय असणार आहे? त्रिज्या असणार आहे ना. त्रिज्या ही एक त्रिज्या आणि इथून एवढी मोठी त्रिज्या. अगोदर मोठी त्रिज्या किती? वर्तुळा क्षेत्रफळ सूत्र काय? पाय r वर्ग, बरोबर. क्षेत्रफळ पाय r वर्ग. क्षेत्रफळ किती दिले आपल्याला? 20,096 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या माहित नाही, अगोदर याची त्रिज्या काढून घेऊ. हे इकडे व्यस्त होईल, 96 गुणिले 7/22 बरोबर r वर्ग. 22 ने भाग जाईल का? 2 एके 2, 2 एके 2, 2 एके 2, 2 0 0, 2 0 0, 2 चौक 8, 2 8 16. नाही जात ना 11 ने भाग. हा पॉइंट मध्ये येते ना. 3.14 घ्यायला सांगितले का? दिली नाही ना, पण 3.14 ने होतोय का? मग पायची किंमत, कारण इथं पॉइंट मध्ये येत आहे त्यामुळे पायची किंमत 3.14 घेऊ. क्षेत्रफळ 20,096 च हे काय बघा बरं, वर्गमूळ. 20,096 च वर्गमूळ येते का? वर्गमूळ 20,096 आलं का? कॅल्सी मध्ये असतं. पॉइंट येते का? मग याचा गुणाकार कर, चल जाऊ दे. सर याचा भागाकार कर. 20,096 भागिले 3.14 किती येतं भागाकार? हा याचा भागाकार कर ना. भागाकार 20,096 भागिले 3.14 पॉइंट पूर्णांकात येतोय 6,400 बरोबर r वर्ग. मग r किती होईल रे? 80, बरोबर का. 3.14 घेतलं तरच येईल. r झाला 80, म्हणजे ह्या मोठी त्रिज्या इथून इथपर्यंतची किती झाली? 80. आपल्याला आता एवढी त्रिज्या काढायची, बरोबर का. तिथं क्षेत्रफळ मग 5 कमी केलं 80 मधून, म्हणजे नवीन त्रिज्या किती होईल? 80 तून 5 गेले 75 होईल. आणि मग आता किती मीटर दोरी लागेल म्हटलंय? बाहेर 5 मीटर आत आखण्याकरता. मग नवीन त्रिज्या किती झाली? 75. त्याचा परीघ काढायचा आपल्याला. दोरी पाहिजे ना ही परीघाचं सूत्र काय? 2 पाय r. इथं पण 3.14 का? बघ बरं गुणाकार. 150 गुणिले 3.14
150 गुणिले 3.14 400 काय आलं 471 पॉईंट मध्ये नाही ना 471 74 व सी इथं पायची किंमत 3.14 घ्यायला लागेल म्हणजे मग येईल बरोबर. क्षेत्रफळ दिलं होतं त्यावरून अगोदर त्रिज्या काढली त्रिज्या आली 80 नवीन त्रिज्या असेल एवढं अंतर असेल 75 आणि ह्या त्रिज्येवरून आतला परिघ काढला 471. पुढं 20 किलोग्राम ज्वारी व 50 किलोग्राम गहू आहे दुकानात सर्व धान्य पिशव्यामध्ये भरायचं आहे प्रत्येक पिशवीत समान वजनाचं धान्य भरायचं आहे जास्तीत जास्त किती वजनाचं धान्य जास्तीत जास्त म्हणजे काय काढायचं मसावी 20-50 मसावी 10 जास्तीत जास्त 10 किलोचं करावं लागेल प्रत्येक पिशवीत. पर्याय क्रमांक 2. पुढचा 76वा 6:15 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल 6:15 TCH वजा 11/2 m 30 गुणिले 6 वजा 11/2 गुणिले 15 3 × 18 15×5 75 15×5 75 आणि 7 82 180 मधून 82.5 गेले 97.5 पर्याय क्रमांक 1. पुढचा 77वा 6 दुने 12 सॉरी 6 बघा असं आहे 6 2 12 नंतर 6 क्वेश्चन मार्क 12 आणि 30 लहान मोठ्या संख्या होत्या म्हणजे एकाड एक असेल 6 12 इथलं काढायचंय 2 आणि 4 6 6 आणि 6 12 बरोबर. आता इथं बघा 6 आणि 6 12 12 ने 8 घेतले तर इथं किती येतील 20 आणि 20 आणि 10 30 म्हणजे काय असेल 20 77 व सी 20 2 2 ने वाढत गेले. प्रश्न क्रमांक 78 बघा असं आहे इथं केलेलंच आहे PQRS आर आला नंतर KLMN पुन्हा PQRS KLMN PQRS KLMN शेवटी दिलेलंच आहे म्हणजे PQRS KLMN रिपीट होते RKPM पर्याय क्रमांक 1 RKPM. पुढचं 79 अजून एक आली होती बघा बरं ACA XXY का XXY ACA XXY ACA XXY मग XXY ACA XXY ACA XXY XCY पर्याय क्रमांक 4 XCY. मिरची तिखट गुळ मिरची तिखट गुळ सॉरी ऊसापासून गुळच येईल ना मिरची पासून तिखट तयार करतो आपण. पुढं चव नव्हती तिथं गुलाबांचा ताटा उंटांचा तांडा पर्याय क्रमांक 4 उंटांचा तांडा. 82 एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह असा लिहिला जातो एंड असा लिहिला जातो तर रेड आहे तोच क्रमांक असेल. आर साठी काय वापरलाय 2 ई साठी 3 आणि डी साठी 5 235 पर्याय क्रमांक 4 235. पुढचा गव्हर्नमेंट तर त्याच भाषेत रेस्टॉरंट साठी काय बघा बरं जी आणि पी एका खाली एक आहेत का बघा रे नाही ना रेस्टॉरंट त्यात नाही ना अक्षर नाही GHIJKLMNOP 9 OPQRSTU नाईट IJKLMNO 6 कसं योगेश बघा गव्हर्नमेंटला PI एका खाली काय एकदा चेक करा ना KIFX नाही ना FOUP तर रेस्टॉरंट साठी G आणि P इकडे नाही ना OUP
ओ असं पण नाही. GHIJKLMNO P प्लस 9 IJKLMNO मायनस 6 F आणि फी साठी पी आलाय. इथले अक्षर पाहिली तर टी साठी पी आलाय, टी साठी पी घेतला, ANT एन साठी यू आलाय, एन साठी यू आलाय, पर्याय क्रमांक 4 गेला. जी आणि पी 9 अक्षर RSTUVWXYZA नाहीये, तसं नाही रे संबंध. बघून टाकून हा काय झालं. म्हणजे 2 भाग म्हणजे काय केलंय बघ टाकून गुगलला तिथे काही. आर आर साठी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आर साठी ओ आहे, तिथं ओ सुरुवातीला नाहीच. म्हणजे नक्की सुटलंय का बघ. ए साठी टी घेतलाय, GPOI V नाहीच रे. ठीक आहे, नंतर बघू हा प्रश्न आपण पुढचा घ्या तोपर्यंत. कसले हा काय केलंय हा RO आणि पुढं कसं म्हणतो मला काय समज नाही. हे बघ बघू दे. GOVR च HPWFS HPW तिथं पर्याय दिला उत्तर डी का FTU BU पी का नाही हे का नाही आलं नाही जुळत. पुढचा बघा प्रश्न जुळत नाहीये, बघू आपण नंतर तो प्रश्न. एका सांकेतिक भाषेत 4 महाशब्द 2476 एम हा 196 तर चेअर CH साठी काय आलाय 24, नंतर ए साठी 1, नंतर आय साठी 9 आणि आर साठी 7 24197 पर्याय क्रमांक 3. 7 साठी 49 आणि 50 99 81 82 पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीत किती चौकोन आहेत अंक पण टाकून दिले होते. 5 आणि 4 9 3 12 2 14 1 15 4 आणि 3 7 2 9 1 10 15 गुणिले 10 150 150 चौकोन आहेत. पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत मेक असा लिहिला तर त्या सांकेतिक भाषेत शुअर हा शब्द कसा लिहिला जाईल बघा. MN पहिल्या शेवटच्याशी संबंध आहे MN बरोबर. ABKLEF मग तसा S शेवटी T येईल, नंतर UVRS आणि FSVT पर्याय क्रमांक 1 FSVT. पुढं
केरळी, बंगाली आणि भारतीय, पर्याय क्रमांक 2 भारतीय, त्यात केरळी आणि बंगाली. 10 वर्षांपूर्वी मुलगा वडिलांच्या वयाचे गुणोत्तर, मुलगा आणि वडील 10 वर्षांपूर्वी काय होतं? 1:5. आज काय झालं असेल? x+10 आणि 5x+10. अजून किती वर्षांनी? 5 वर्षानंतर x+15 आणि 5x+15. किती गुणोत्तर होणार? 1:2 होतंय. 2 ने गुणायचं. 2x + 15 × 30, 5x + 15. 2x तिकडे जाऊन वजा होईल म्हणजे 3x होईल आणि 15 इकडे येऊन वजा होईल. 3 भागिले म्हणजे x बरोबर किती आलं? 5. तर त्यांचं आजच्या वयाचं गुणोत्तर किती? आजचं वय हे म्हणजे x ची किंमत 5, 5 आणि 10 किती होईल? 15 आणि 5 + 25 आणि 10 35. 15/35 कशाने भाग जाईल? 5 × 15, 5 × 7 35. 3:7. पर्याय क्रमांक 2. मुलांच्या एका रांगेत रवी उजवीकडून चौथा आहे. मुलांच्या रांगेत रवी उजवीकडून चौथा आहे, रवी, आणि श्याम डावीकडून दुसरा आहे. श्याम डावीकडून दुसरा आहे. त्यांनी आपापसात जागा बदलली म्हणजे इथं श्याम आला आणि इथं रवी आला. तेव्हा रवी उजवीकडून 9वा होता. रवी उजवीकडून किती होता? 9वा होता. तर मुलं किती झाले रांगेत? 9 × 2 = 11 + 1 10 मुलांची रांग झाली. तर श्याम डावीकडून किती स्थानावर असेल? श्याम आता इकडून तर इकडचं किती स्थानावर असेल? टोटल किती आहेत? 10. म्हणजे दोघांची बेरीज 11 यायला पाहिजे ना, म्हणजे किती असेल? 7वा. पर्याय क्रमांक 3. संपादक वर्तमानपत्र. पुढं संपादक काय करतो? वर्तमानपत्र. लेखक कादंबरी ना, लेखक कादंबरी. पर्याय क्रमांक 4. 96 ची सुरुवात सोमवारने झाली तर 99 ची सुरुवात 96, 97, 98, 99. 3 साधी वर्ष, सामान्य वर्ष 3 आणि 96 लीप वर्ष आहे असं 1. 3 आणि 1 4 वार पुढे जायचं म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. पर्याय क्रमांक 2 शुक्रवार. पुढं ए हा बी पेक्षा वयाने मोठा आहे. बघा, ए हा बी पेक्षा मोठा आहे. सी आणि डी. एफ हा वयाने ए पेक्षा मोठा आहे. एफ मोठा आहे. एफ हा वयाने डी पेक्षा छोटा आहे. डी त्याच्यापेक्षा मोठा असेल. ई हा वयाने सर्वात लहान आहे. ई. सी आणि डी एकाच वयाचे आहेत पण सी आणि डीचा काही संबंधच नाही दिला ना. सर्वात जास्त वयाची व्यक्ती कोणती किंवा कोणत्या हेतूसाठी किती विधानांची आवश्यकता आहे? तरी नाही सांगू शकत. सी आणि डी एकाच वयाचे पण ते मोठे आहेत का लहान आहेत ते सांगू शकत नाही. म्हणजे 1, 3, 5 आणि 4 जर घेतलं, ही 4 विधानं, दुसरं सोडून दिलं तर ही 4 विधानं जर घेतली तर आपलं ओके होईल. बरोबर ना? सर्वात जास्त येईल काढता आपल्याला. कोणतं 2 नंबरचं सोडलं तर म्हणजे 4 विधानं जर घेतली तर आपलं सर्वात जास्त वयाची व्यक्ती आपण शोधू शकतो. समजलं? पुढं परवा महेशचा वाढदिवस आहे. पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा आहे. आज सोमवार आहे. बघा, आज सोमवार आहे, उद्या मंगळवार असेल आणि परवा बुधवार. परवा काय आहे? महेशचा वाढदिवस आहे परवा. बरोबर. पुढील आठवड्यात त्याच दिवशी गुढीपाडवा आहे म्हणजे पुढच्या बुधवारी काय आहे? गुढीपाडवा आहे. पुढच्या बुधवारी गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्यानंतर 20व्या दिवशी कोणता वार असेल? म्हणजे किती वार जायचे पुढे? 20. 7 दुने 14. 6 वार पुढे जायचं. बरोबर. बुधवार नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. पर्याय क्रमांक 2. गुढीपाडव्यानंतर 20व्या दिवशी मंगळवार. पुढचा सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे. सौरभ राजूपेक्षा लहान पण सीमापेक्षा मोठा आहे.
केतकी सीमापेक्षा मोठी पण सौरभ पेक्षा लहान आहे, म्हणजे केतकी या दोघांच्या मध्ये येईल केतकी. तर सर्वात लहान कोण? सीमा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 96. एका प्राणी संग्रहालयात काही हरणे व बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्यास एकूण 25 होतात आणि पाय मोजल्यास 76. हरणे X मानू आणि बदक Y मानू. माना म्हणजे त्यांची डोकी. एकूण संख्या किती आहे? 25. आणि पाय मोजल्यास हरणाचे पाय 4 आणि बदकाचे 2. पाय किती आहेत? 76. याला 4 ने गुणू म्हणजे 4x अधिक 4y बरोबर काय होईल? सॉरी 25 चौक 100. वजाबाकी केली 4x ला 4x जाईल, 4y मधून y गेले 2y, 100 मधून 76 गेले 24. y बरोबर 2 भागिले होईल, y बरोबर 12. बदक किती असतील? 12. 12 बदक. टोटल 25 आहेत ना, म्हणजे हरण किती असतील? 13 असतील. बरोबर. 13 हरण म्हणजे 13 चौक 52 पाय आणि 12 बदक म्हणजे 12 दुने 24. 52 आणि 24 76 पाय होतील. 13 हरिणा. पर्याय क्रमांक 2. आकाशाला पाणी म्हटलं, पाण्याला माती म्हटलं, मातीला हवा म्हटलं, हवेला अग्नी म्हटलं, तर मासे कुठे राहतात? पाण्यात. पाण्याला काय म्हटलंय? माती. पर्याय क्रमांक 4. पुढं 98 प्रश्न. X व Y हे 2 विद्यार्थी त्याच्या शाळेपासून घरी जाण्यासाठी चालू लागले. ते एकमेकांना परस्पर विरुद्ध दिशांना 1.5 किलोमीटर गेले. बघा, समजा इथं शाळा आहे, एक जण इकडे 1.5 किलोमीटर गेला, एक जण इकडे 1.5 किलोमीटर गेला. बरोबर. नंतर प्रत्येक जण त्याच्या उजवीकडे वळाला. हा उजवीकडे वळाला म्हणजे इकडे होईल आणि हा उजवीकडे म्हणजे इकडे होईल. उजवीकडे वळून किती? 2 किलोमीटर चालून घरी पोहोचले. इथं घर, याचं घर इकडं आणि याचं घर इकडं. तर त्यांच्या घरांतील अंतर किती? हे अंतर विचारले आपल्याला. त्रिकोण तयार करून घ्यायचा. झाला त्रिकोण. बरोबर. हे अंतर किती असेल? 2 आणि 2 किती झालं? 4. आणि हे 1.5 आणि 1.5 3. 3 4 5. पायथागोरसचा त्रिकोण. कर्ण किती आला? 5. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 99. विशालचा जन्म 13 एप्रिल 1996 ला झाला, तर 13 डिसेंबर 2016 ला त्याचे वय किती? बघा, 2016 ला त्याचे वय. 13 डिसेंबर 2016 ला त्याचं वय विचारले. सॉरी, उलट लिहायचं. 2016 किती आहे? 13 डिसेंबर ना. 12 आणि 13. बरोबर. वर्ष, महिना आणि दिवस. आणि जन्म कधी आहे? 23 एप्रिल 1996. म्हणजे 23/4/1996. बघा, 13 दिवसातून 23 वजा होतात का? नाही. म्हणून इकडे 1 महिना घ्यायचा, इथे 11 महिने राहिले, इकडे 30 आणि 13 33 दिवस झाले. बरोबर. सॉरी, 13 आणि 30 43 दिवस झाले. 43 मधून 23 गेले 20 दिवस. 11तून 4 गेले 7 महिने आणि 16तून 96 गेले 20 वर्ष 7 महिने आणि 20 दिवस. पर्याय क्रमांक 2. शेवटचा प्रश्न. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 9 वाजता घड्याळ बरोबर लावले, तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवेल? सोमवार ते शनिवार किती दिवस? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 5 दिवस. एका दिवसाचे किती तास? म्हणजे 120 तास ते घड्याळ पुढे गेले. बरोबर. 120 तास पुढे गेले. एका तासाला 10 सेकंद, 120 तासाला 1200 सेकंद ते पुढे गेला असेल. बरोबर. 1200 सेकंद म्हणजे किती मिनिटं होतात? 20 मिनिटं पुढे गेला असेल. म्हणजे 9 वाजता ते 9 वाजून 20 मिनिटं. पर्याय क्रमांक 3. 9 वाजून 20 मिनिट दाखवलं. एक प्रश्न फक्त कन्फ्युज आहे, त्याचं उत्तर बघू. ओके. थोडासा अवघड होता पेपर. अवघड म्हणण्यापेक्षा लेंदी होता थोडासा.